सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरण्याची वेळ आली. आगाशिवनगरच्या डोंगरावर बिया रुजवण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेत 30 ते 40 विद्यार्थी जखमी झाले असून सर्वांना तातडीने कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कराडजवळील आगाशिवनगरच्या डोंगरावर मलकापूर येथील एका शाळेतील विद्यार्थी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या उपक्रमांतर्गत बिया रुजवण्यासाठी गेले होते. उपक्रम सुरू असतानाच अचानक मधमाशांच्या थव्याने विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. क्षणार्धात विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी सैरावैरा धावत सुटले. टीचर टीचर अशी आर्त हाक देत विद्यार्थी मदतीसाठी ओरडत होते. काही काळ घटनास्थळी भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेत सुमारे 30 ते 40 विद्यार्थी जखमी झालेत. काही विद्यार्थ्यांना मधमाशांनी अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासारखा स्तुत्य उपक्रम राबवताना घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. डोंगराळ आणि वनक्षेत्रात असे उपक्रम राबवताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमादरम्यान घडलेल्या या घटनेने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकलेन मुलाणी, कराड नगरी कराड.